आज आपण पाहत आहोत सशाच्या तोंडातून आकाशाची गोष्ट। मग यामध्ये हे आहे इयत्ता दुसरीचा आणि मराठी या विषयातला हा पाठ आहे। ऍक्च्युली हे आहे चित्रवर्णन किंवा या ठिकाणी चित्रावरून मुलांना गोष्ट तयार करता यायला पाहिजे ही आपण त्यांना शिकवत असतो। तर यामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने मुलांना कल्पनाशक्ती त्या ठिकाणी वापरायची आहे। म्हणजे काय तर या पुस्तकामधून किंवा या पाठामधून किंवा या चित्रामधून मुलं काय करणार आहे तर त्यांनी चित्र पाहिल्यानंतर त्याचं निरीक्षण आपण त्यांना करायला लावणार आहोत आणि निरीक्षण त्यांनी केलं तर त्यांच्या कल्पनाशक्तीला आपण काय करणार आहोत वाव देणार आहोत। उदाहरणार्थ पहा, या ठिकाणी आपण मुलांना विचारणार पहिल्या चित्रामध्ये की मुलांनो या पहिल्या चित्रामध्ये काय दिसत आहे, तर काही मुलं सांगतील आम्हाला आकाश दिसतंय, काही मुलं सांगतील आम्हाला झाडं दिसतायत, काही मुलं म्हणतील की मला हसणारा ससा दिसतोय, काही मुलं म्हणतील त्याच्या हातामध्ये गाजर आहे, तो चाललेला आहे, तो घरी चालले, असं वेगवेगळी आपल्याला उत्तरं येणार आहेत आणि ती आपण अपेक्षितच धरायची आहेत। कारण की हा पाठ येण्यापाठीमागचा उद्देश म्हणजेच काय तर विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला आपण वाव द्यायचा आहे। तर यामधून मुलांना गोष्ट आपल्याला कशी रंजक आणि कशी चांगल्या प्रकारे सांगता येईल तर आपण थोडक्यात ती पाहूया की पहा, पहिल्या चित्रामध्ये एकूण यामध्ये आपल्याला किती देणार आहेत 6 चित्र आहेत। तर आपण असं सांगूया की जंतर मंतर नावाचं काय होतं खूप मोठं जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी म्हणजे जसे की तुमचे ॲनिमल राहतात तसे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे काय राहत होते जंगली प्राणी राहत होते आणि हे जंगली प्राणी अतिशय गुण्यागोविंदाने राहत होते जसे की माणसांपेक्षा चांगले। आणि मग एके दिवशी गंमत काय झाली, ससोबा आपले सर्वांना माहीतच आहे, ससोबा एके दिवशी काय करतात तर आपल्या बिळामधून बाहेर निघतात। आता तुम्हाला तर माहिती आहे ससा कुठं राहतो तर बिळामध्ये, पक्षी कुठे राहतात झाडावरती, अशा प्रत्येकाची ठराविक नैसर्गिक घरं असतात आणि या ठिकाणी जंगलामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने घरं राहतात आणि घरं म्हणजे त्यांची काहींची बिळं असतात तर काहींच्या गुहा असतात, काही झाडांच्या डोल्यामध्ये राहतात, काही झाडांवरती घरटं बांधतात, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं ते स्वतःचं घर बांधतात। माणसासारखं स्क्वेअर फुटावर घर घेत नाहीत। आणि मग पुढे मग हा ससोबा काय झालं बाहेर निघाला घराच्या आणि गाजर खात 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 बाहेर निघाला। पुढे काय झालं जोर जोरात आवाज यायला लागला। आवाज कशाचा येतोय हे त्याला काही कळेनाच, कसली तरी चमत्कार घडतोय, हे नेमकं वीज कुठून येते असा त्याला वेगवेगळे प्रश्न पडायला लागले आणि मग तो घाबरला। घाबरल्यानंतर सैरा वैरा पळू लागला की ह्या नेमका आवाज कुठून येतोय, ह्या लाईट्स कुठून चमकतायत हे त्याला काही कळेनाच। सगळे प्राणी त्या ठिकाणी एकत्र झाले। मग त्यांच्याबरोबर कोण कोण होतं माहितीये, त्याच्याबरोबर होता वेगवेगळ्या प्रकारचे माकडं, त्यानंतर उंदीर, त्यानंतर हरिण, अस्वल, हत्ती, नाईक, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी त्याच्याबरोबर घाबरून पळू लागले। परंतु हे सर्वत्र कुठे जाणार माहितीये तुम्हाला, त्यांच्या राजाकडे। आणि जंगलाच्या राजा म्हणजे कोण सिंह, आणि हे सर्व जातात कुठे सिंहाकडे। मग तिथे गेल्यानंतर जंगलाचा राजा त्याच्या ठराविक ठिकाणी मस्त असा सिंहासनावर बसल्यासारखा बसलेला असतो आणि ही सर्व लोक आलेली, ही प्राणी आलेले पाहून तोही चकित झाला, अरे बापरे मला पाहून घाबरणारे आज माझ्याकडे कसे आले आहेत, त्यालाही प्रश्न पडला। सगळ्यांनी घाबरून त्याला प्रश्नाचा अगदी भांडीमार केला आणि त्याच्या लक्षात आलं अरे काय झालंय तर या आपल्या जंगलामध्ये काय होणार आहे, पाऊस पडणार आहे आणि पाऊस पडत असताना काय होतं रे सोसाट्याचा वारा येतो
है की नाही. दाब आणि नवान होतं, ढग एकत्र येतात आणि काय होतात रे, त्याच्यामधून काय होतात, वीज चमकतात आणि नंतर पाऊस पडायला सुरुवात होतो. जंगलामधला राजा म्हटला, प्रजन हो घाबरू नका. आता आपल्या इथं काय होणार आहे, आपली धरणी सुजलाम सुफलाम होणार आहे. म्हणजेच काय, तर आपल्या इथे पाऊस येणार आहे. मग काय, मग सगळीकडे तळी भरणार, ओढे वाहणार, नद्या वाहणार आणि आपल्या इथे सर्व नंदनवन होणार. त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका आणि येणाऱ्या पावसाचे आपण पावसामध्ये भिजून काय करूया, स्वागत करूया. तर पहा, या ठिकाणी काय करायचंय, तर चित्राचं निरीक्षण करायला लावायचंय आणि विद्यार्थ्यांना जसं येईल तशी गोष्ट त्यांना काय करायला लावायची आहे, तर तोंडी सांगायला लावायची आहे. आणि तर काय करायचंय, तर यामध्ये काय होईल की विद्यार्थी त्यांच्या बोलीभाषामध्ये वेगवेगळे शब्द वापरतील. प्रमाण भाषेचा वापर न करता त्यांच्या बोलीभाषेचा वापर करतील. म्हणजेच काय, तर त्यांना आपली मराठी भाषा ही अवघड नसून तर कशी आहे, सोपी आहे, आपल्याच पद्धतीने लयबद्ध आहे असं त्यांना वाटेल आणि त्यांना पुढे शिकण्यासाठी आणि प्रेरणादायी करेल. ठीक आहे.